हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज लवकरच व्हिडिओ टाकते या. होय, आज लवकरच व्हिडिओ टाकते. तर आताच आताच उठली पोरगी ही. आज रविवार आहे ना, सुट्टीचा वार. आज मजाचा दिवस आहे त्यांचा. होय, सुट्टी का दिन आहे, सुट्टी का. घरी असले टीव्ही लागते ना तुम्हाला बघाय, त्याच्यामुळं करमत नाही. हा, तर तुमचं दाजी गेले, त्यांचं सामान तिकडे गोळा हे का इकडे चाललंय पीठ मळायचं. लय नको पाणी टाकू, नाही तर अजून हे होईल. पीठ मळती ह्याच भाकरीच, भाकऱ्या करायचं चालले ते. बहिणी बहिणी करते ते स्वयंपाक. दाजी गेल्या तुमचं हे आणायला, काय म्हणते त्याला, ती त्यांचं आहे ना. त्या दिवशी त्यांनी सामान दिलं होतं गोदाड्या, परत गोदाड्या दिल्या होत्या. इथला टेम्पो गेलता एक हे कांदा घेऊन तिकडं पुण्याला मार्केटला. तर दाजींना यायचं होतं तुमच्या घरी, त्याच्यामुळं दाजींनी आहे ना येताना सामान त्याच्यात टाकून दिलं होतं. मग ती महागून एसटीनं आलं होतं ना, त्याच्यामुळं दाजी गेलं तर ती आणायला. आज आहे भाजीचा बेत. मस्त पुरींनी भाजी केली. हो काय, हा राहू दे, त्याच्यात दुसरं टाकावं लागेल. नाही, ही झालंय, ही मोठं झालंय, त्याला मोठं टाकावं लागेल. ही मोठ्या खिडकीचा इस्कूर हा ठेवून लूच झालंय ती. आता हो का भाऊ बहिणीनं, मी बी निवांत आता बसली. आज जरा काही झंपर बी नाही मी एवढं म्हणजे शिवाय घेतलं. कापायच्यात मला झंपर, पण लगेच नाही तर कापण नंतरून. आताच खाल्ली मी भाकर कालवून, गोळ्या औषधं खाल्ल्यात आणि जरा बसली. आज हाय अपूर्वा घरी, तर म्हणलं उलची मेहंदी लावून घ्यावा केसाला. हो का, पांढरी शिपट झाली यावं, काय सांगायचं. बघू, ती लालगी नाही ना, काळी मेहंदी नाही, उगाच टोप घातल्यावर दिसते. मग तर भावा बहिणींनो, व्हिडिओ येत नाही तर टायमाला तुमच्या पूनमताईचं. बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट बी येतात की पूनमताई आजकाल कुठं आहेत तर तुम्ही, व्हिडिओ नाहीत येत. हां, तर व्हिडिओ टाकत असती, पण ज्यावेळेस मला वाटेल ना की मला आता जास्त बरं नाही वाटत, त्या दिवशी मी व्हिडिओ जरा रिलॅक्समध्ये घेते, टाकत नाही ना व्हिडिओ. तरी ह्या एवढ्या ह्याच्या जरा म्हणजे त्यातल्या त्यात बरं आहे भाऊ बहिणीनं. नाही तर काय आहे तुम्हाला सांगते, हिवायचं हो का. तरी आता बरे, जरा थोडंसं पेट्रोल गाडीत आल्यापासून लाली ही होटावर ह्याच्यावर आली ना, हे काय नाही तर असं पांढरं पांढरं शिपट सगळं पडलं होतं. आता जरा उसक बरं आहे. हो का, दिसाडी इंजेक्शन चालू आहेत. सगळी ॲनेमियाचीच लक्षण आहेत बरं का. आणि ॲनेमिया आहे ना, आता एका ताईची मला कमेंट पण आली होती, खाण्यापिण्यावर जरा भर घाल, नाहीतर डॉक्टर म्हणते ॲनेमिया, डॉक्टर सांगून देते ॲनेमिया झाला म्हणून. पण ॲनेमियाचंच आहे सगळं प्रकार. पण काय भाऊ बहिणीनं, आता आहे ना विटॅमिन B12ची दर. आता मला काल पण कमेंट आले होते की पूनमताई तुम्हाला काय झालंय, तुम्हाला कशाचं ट्रीटमेंट चालू आहे तुम्ही. तर हो का, आता बोलायला लागलं तर मला दम छाटल्यासारखं व्हायला लागलं भाऊ बहिणीनं. जास्त मी बोलत नाही. इंजेक्शन आण शिवणे तिथलं तुम्हाला दाखवते मी, इंजेक्शन कसली चालू आहे. तर सोमवार आणि गुरुवार 2 दिवस इंजेक्शन घ्यावे लागतात मला. 2.5 महिना आहे तर इंजेक्शन. आता उद्याच्या सोमवारी घ्यायची. कालचं लेट झालं ना जरा इंजेक्शन. हो का, हो का, ही 2 इंजेक्शन एकत्र मिक्स करून आहेत. हो का, ही 2 इंजेक्शन
ती सुई आहे त्याची. आता एवढंच राहिलंय. आता उद्या घेतल्यावर अजून 10 इंजेक्शन आणावी लागतेली. मग खुब्याची तर चाळण झाली ती इंजेक्शन घेऊन घेऊन. काय सांगायचं. हं. तसं नाही ना, तिथं ह्याच्यावर घ्यावं लागते. आणि सलाईन मध्ये लय खर्च होईल मग सलाईन मध्ये घ्यायला. म्हणून आहे ना आपली टोचून घ्यायची. म्हणून टोचून घ्यायचं चाललंय. शिवानी म्हणते सलाईन मध्ये घ्यायची इंजेक्शन. तर चला भाऊ बहिणींनो, जरा उलसा खाऊ का. आता पुरी आहे तर घरी, आज नवरा बी आहे त्याच्यामुळे उलसा का आरामच करणार आहे. जास्त लोड नाही घेत मी, म्हणजे कमी केलाय. आता मला बोलताना थोडा त्रास होतो म्हणून मी व्हिडिओ पण कमी रेंजमध्येच अपलोड करते. कारण की बोलताना मला काय श्वास माझा ही झाल्यासारखा होतो, म्हणजे दाब आल्यासारखा होतो. त्याच्यामुळे मी बोलण्याचा पण जरा कमी लोड घेते. जेव्हा मला वाटेल ना की मी आता बोलण्यासारखी आहे तेव्हाच मी व्हिडिओ काढत असते. नाही तर मग व्हिडिओ मी काढत नाही. जरा मला वाटलं ना की आता मला त्रास होतो, मी व्हिडिओ मग कवा एक अर्धाच व्हिडिओ टाकते, कवा 2 टाकते, असं जसं सोसल असतं जीवाला. जंपराचं काम मग आपलं मुक्याने बसून करत असते. पण जास्त वाकून बसल्यावर पण असं छाती जड होती ना अशी. असं वाकून काम केलं ना. आधी तर ही मानचा ह्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तर माहिती आहे. कटाकट वाजतं इथं. ती बी एकदा बघून घेणार आहे काय झालंय नेमकं. त्याला बी आता आहे ना एवढ्या ह्याच्यातनं मोकळं झालं ना की मग MRI करून घेऊन त्याचं पण बघते काय झालंय नेमकं. म्हणजे समजल ना नेमकं काय भानगड आहे काय नाही ते. कॅल्शियमची ह्याची भरपूर कमतरता आहे व भाऊ बहिणी. त्याच्यामुळं हाडं मजबूत नाहीत. हाडं मजबूत असल्या माणूस कसलं पण काम करत. आज काय माहिती किती. हा असेल 11. 11 म्हणजे 3 दिवस राहिले का काय सक्रातीला. बघा भाऊ बहिणीनं सक्रात आली जवळ तरी तपास नाही. कसं काय करायचं. हा करायचं रोज थोडं 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 करायचं. अजून करायचं सारखं सारखं. हा बस जा म्हण ना. उठून म्हण, उठून म्हण. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवानी. आज असंच म्हणणार आहे का तिथं जाऊन भाषण. असं हातून हे असं ठेवून. अगं तिथं असं उभं राहून असं म्हणायचं जरा ती घेऊन माय. पण हिला बसून म्हणते सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवानी आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्व भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधान अंमलात आले. भारताचे संविधान हाच सर्वोच्च कायदा आहे. हा दिवस आपल्याला काय हा दिवस आपल्याला समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची शिकवण देतो. मला माझा देश खूप आवडतो. जय हिंद जय भारत. कसं वाटलं भाषण भाऊ बहिणीनं नक्की सांगा. किती मोठं भाषण आहे बघलं का. मग काय तर लयच बाकी घेतात नुसतं. आज 26 जानेवारी आहे. मिळालं की जय हिंद जय भारत. हा बघा. तर चला दाजी येतील आता. आज केली तांबड्या पानाच्या भाजीचा बेत आणि बाजरीच्या भाकरी. निळी पानं ग नाही तांबडी. जांभळी पान. तांबड्या पानाची म्हणतात त्याला. लाल पानाची भाजी काय असं त्याला चिलची भाजी म्हणतात, तांबड्या पानाची म्हणतात, काय बी म्हणते ती.
तर चला भाऊ बहिणींनो बाय बाय करते सगळ्यांना.